नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्या या मोफत ॲडव्हान्स अरीवर्क क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा आपला हा 54वा दिवस आहे ॲडव्हान्स क्लासचा आणि आज मी तुम्हाला यामध्ये खूप महत्त्वाचा माहिती देणार आहे। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा थोडासा जरी महत्त्वाचा वाटला, थोडीशी जरी महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळाली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। त्याचबरोबर त्या समोरील बेल आयकॉनला ऑल करा, म्हणजे मी हे जे व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतात। तर आज मी तुम्हाला खूप महत्त्वाचा व्हिडिओ देणार आहे। तर तो कसा बघा, मी तर शेअर करणारच होते तुमच्यासोबत, चालू होतं आणि झाला पण होता। म्हणजे तितक्यात मला काय झालं ना, एका ताईचा मेसेज आला की आपण आता मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेलं आहे की अस्तरवरती वर्क करायचं आणि आता आपण पहिल्यांदा कुठलंही वर्क करत असाल तर आपण अस्तरवरती म्हणजे साध्या कपड्यावरतीच अस्तर करतो, डायरेक्ट आपण ब्लाऊज पीसवरती कुठलंही वर्क करायला घेत नाही। तर तसंच आज एका ताईने मला मेसेज केला होता, त्यांना कुठला तरी वर्क छान आलं असेल, मला काही एवढं काही आयडिया नाही, परंतु त्यांनी मला असा मेसेज केला की आपल्याला साध्या कपड्यावरती जर आपण वर्क केलेलं असेल आणि ते काढून आपल्याला ब्लाऊज पीसवरती कसं लावायचं ते सांगा, असं त्यांचा मेसेज होता। तर आज मी तुम्हाला त्याच्यावरतीच माहिती देणार आहे आणि तोच व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे। तर बघा, आज मी काय दाखवणार आहे तुम्हाला, तर ही जी देवी बनवलेली आहे, तर बघा ही मी वर्कशॉपमध्ये घेतलेली आहे। ही देवी जी आहे ना, ही वर्कशॉपमध्ये घेतलेली आहे। अजून एक देवी वर्कशॉपमध्ये घेतलेली आहे। अशा 2 प्रकारच्या देवी मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये शिकवलेल्या आहेत। तर आता ही जी देवी वर्कशॉपमध्ये शिकवलेली आहे, तर तेव्हा कसं ना, माझं काहीच ठरलेलं नव्हतं कुठल्या ब्लाऊजवरती करायचं, काहीही ठरलेलं नव्हतं। आणि वर्कशॉप जे दिवस होते नवरात्राचे ते पण खूप जवळ येत होते, त्याच्यामुळे मग मी अस्तरच घेतला, कुठलाही ब्लाऊज पीस घेतला नाही आणि मग अस्तरवरतीच देवी बनवून तुम्हाला वर्कशॉपमध्ये दाखवलेली आहे। तर मग आता नंतर माझं काय झालं ना की हा जो 9 वारीवरचा मी तुम्हाला याच्या अगोदर पण हा ब्लाऊज पीस दाखवलाय, तर याच्यावरती मला देवी बनवायची आहे। तर म्हटलं आता देवी बनवण्यासाठी किती वेळ लागेल, ठीक आहे, कमीत कमी एखादा दिवस तरी, एक दिवसातले कमीत कमी 4-5 तास तरी मला त्या देवी बनवण्यासाठी द्यावं लागतील। ठीक आहे, अगदी बारीक काम असतं देवीचं, पूर्ण शुगर बीड्स वगैरे व्यवस्थित आपल्याला एक ना एक व्यवस्थित भरायचं असतो, त्याच्यामुळे वेळ लागतो। तर त्याच्यामुळे तेवढा वेळ न घालवता अगदी आपण एक अर्ध्या तासामध्ये पूर्ण देवी आपण तयार करू शकतो। तर ती कशी, आपला वेळही वाचेल आणि सामानही जे आहे ते वेस्ट पण होणार नाही आणि वर्क पण होऊन जाईल। तर त्याच्यामुळे मी ही जी देवी आहे इथनं कट करून हा जो ब्लाऊज पीस आहे याच्यावरती पेस्ट करणार आहे। ठीक आहे, तर ती कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे की ही कट कशी करायची, ठीक आहे, कट कशी करायची खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे जे काही मी पॉईंट देते, जे महत्त्वाचे पॉईंट असतात ते तुमचे मिस होणार नाही। तर परत एकदा सांगते मी तुम्हाला, आपलं जे देवीचं वर्कशॉप आहे त्यामध्ये ही एक देवीचा प्रकार शिकवलेला आहे आणि अजून दुसरी म्हणजे साडीतली जी देवी आहे ती शिकवलेली, अशा 2 देवींच्या प्रकार आणि एक नावाची नथ, असं हे 3 वर्क मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये शिकवलेलं आहे देवीचं। आणि त्याचं अजूनही आपल्या चॅनलवर अजूनही चालू आहे। ज्यांना कोणाला ते वर्कशॉप जर करायचं असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा। त्याचबरोबर 3D पिकॉक जो आहे त्याचंही वर्कशॉप चालू आहे। ज्यांना कोणाला करायचं असेल वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा।
तर हे बघा, ही जी सुपारी आहे सप्तपदीसाठी, तर ही जर कुणाला हवी असेल, ऑर्डर करायची असेल तर नक्की करा. तर ह्या 7 सुपाऱ्या येतात एका पॅकेटमध्ये. कुणाला जर करायची असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरतीच मेसेज करायचा आहे. आणि अशा प्रकारे ही सुपारी आहे, तर बघू शकता. आणि अशा प्रकारे 7 सुपाऱ्या. अजून याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत या सुपाऱ्यांमध्ये. तुम्हाला जर हवे असतील तर नक्की व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ठीक आहे. तर चला मग आता आजचा आपला जो क्लास आहे ना, तर आता हा क्लासचाच भाग आहे. कारण बघा, आपण जे पॅच वगैरे बनवतो ना, तर सेम अशाच पद्धतीने बनवतो. ठीक आहे. आता हे जी देवी मी समजा इथे बनवलेली आहे, तर अशाच पद्धतीने आपण पॅच पण बनवतो. आता एखादा पॅचचा प्रकार आता तुम्हाला सांगते. समजा इथे सर्कल घेतलाय आणि त्यामध्ये मी वर्क केलंय. ठीक आहे. आता ते कट कसं करायचं, आपण जर डायरेक्ट आता फक्त ते वर्क केलंय आणि कट केलं तर ते मणी निसटू शकतात, किंवा तो खालचा जो ब्लाऊज पीसचा धागा तो निसटू शकतो, थोडा 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 असं निसटू शकतो. ठीक आहे. तर तो तसं होऊ नये त्यासाठी मी आज तुम्हाला इथे महत्त्वाची माहिती देणार आहे. कारण आता ही जी देवी आहे आणि मी अशीच जर कट करून घेतली आणि त्या ब्लाऊज पीसवरती लावली तर याचे धागे वगैरे ते पण दिसू शकतात, आणि याचे खालचा जो अस्तर आहे ना तो पण निसटू शकतो. तर त्यासाठी मी आज खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. कारण तुम्हालाही जर असं भविष्यामध्ये काही असा प्रॉब्लेम आला, तुमचंही वर्क एखादं छान झालं, किंवा तुम्हाला जर असे पॅच वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवू शकता. आता बघा, आता ही जी देवी आहे ना, ही आपण 3 महिन्यापूर्वी बनवली होती. ठीक आहे. याचं वर्कशॉप जे आहे ना, आपण 3 महिन्यापूर्वी चालू केलं होतं. आता तुम्हाला दिसत असेल कुठेही देवीचा, कुठेही कुठलाही याचं कलर वगैरे काहीही गेलेला नाही. फक्त इथला एक गहूमणी जो आहे, राईज मणी जो आहे ना, तो निघालेला आहे. फक्त एवढाच निघालेला आहे. बाकी कुठेही काहीही झालेलं नाही. कुठे तुम्हाला कलर गेलेला दिसणार नाही, काहीही झालेलं नाही. आणि बघा, आता असं नाही की मी हे झाकून ठेवलेलं आहे किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये घालून ठेवलेलं आहे. नाही, तुम्हाला दिसत असेल कायम हा ब्लाऊज पीस आपल्याला वर्कसाठी वरतीच असतो. बघा, इकडे मी तुम्हाला वर्क शिकवलेलं आहे आपल्याच क्लासमध्ये. हे बघा, इकडे बुट्टीचे प्रकार वगैरे हे बघा दिसत असेल. हे सगळं वर्क मी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे. इकडे हे लटकनचे प्रकार आपल्या क्लासमध्ये शिकवलेले आहे. अजून इकडच्या साईडने पण खूप सारं वर्क आहे. हे बघा, आता 80 पॉईंटचा हा कपडा आहे, तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, तर हे बघा, इकडे पण देवी, स्वस्तिक, हे बघा चंद्रकोर वगैरे, आई, हे जरदोसीचं वर्क, आपले जे कॉईन आहे ना त्याचे पण बुट्टीचे प्रकार, हे असं बरंचसं शिकवलेलं आहे इकडच्या साईडने पण. तर आपला हा जो कपडा आहे ना, तर असाच असतो. तरीही तुम्हाला दिसत असेल कुठेही कलर वगैरे काहीही गेलेला नाही. अगदी जशीच्या तशी आपली देवी जशी आपण बनवली होती तशीच आहे, काही इथे झालेलं नाही, बघू शकता. ठीक आहे. तर आता ही कशा प्रकारे आपल्याला कट करायची ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, आपला हा जरीचा थ्रेड घ्यायचा आहे आणि आपली आरी वर्कची जी सुई आहे ती घ्यायची आहे. आणि आपला हा जो थ्रेड आहे ना, तर याला खालच्या बाजूने गाठ देऊन घ्यायची. आता नेहमीच मी तुम्हाला हे सांगत असते, गाठ देऊन घ्यायची. आणि धागा जो आहे तो खाली ठेवायचा रिंगच्या खाली ठेवल्यानंतर हे बघा, आता इथलं, आता मी हे सगळं माझं झालेलं होतं, हे बघा पूर्ण झालेलं होतं, परंतु चालू होतं मनामध्ये, मी हा व्हिडिओ बनवू का, तुम्हाला आवडेल का बघायला, असं सारखं चालू होतं. तर ते चालू असताना मी घेतलं आणि करून टाकलं. एक दिवस वेळ होता तर थोडासा मग मी करून टाकलं. त्यानंतर मला मेसेज आला ताईचा की असं झालेलं आहे आणि मग ते कसं करायचं. तर मग मी म्हटलं चला आता परत, आता आपलं हे तर झालेलं आहे कारण मी ते करून घेतलेलं आहे, तरी पण मी म्हटलं चला आता परत एकदा करून घ्यायला काही अडचण नाही, ते काय खराब दिसणार नाही. तर त्याच्यामुळे आज मी परत तुम्हाला याच्यावरतीच देवीवरतीच शिकवणार आहे. तर हे बघा, इथनं आपल्याला काय करायचं ना, हा जो थ्रेड आहे ना हे बाहेर काढायचा आहे, इथनं आपल्याला वरती घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता हा वरती घेतला की काय करायचं ना, आपल्याला अगदी देवीच्या पूर्ण कडेकडेने आपल्याला चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. हे बघा, अगदी कडेकडेने आपल्याला पूर्ण चेन स्टिच बनवून घ्यायचे आहे. आणि थोडंसं देवीचं जे वर्क केलेलं आहे ना त्याच्या अगदी जवळून आपल्याला ही चेन स्टिच बनवायची आहे. तुम्हाला दिसत असेल
हे बघा, अगदी जवळून, अजिबात लांबून घ्यायचं नाहीये, अगदी जवळून आपल्याला ही चेन स्टिच बनवायची आहे. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ही कडेकडेने चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. आता काय होतं ना, वरतून शुगर बीट्सची लाईन आहे त्याच्यामुळे खालची बाजू दिसत नाहीये, परंतु तरी पण अगदी जेवढं खाली घालता येईल ना तेवढं खाली घालण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला या चेन स्टिचला. हे बघा, अशा पद्धतीने आता इथे थोडासा कोना आहे, तर कोण्यामध्ये जाऊन आपल्याला हे चेन स्टिच बनवायची. हे बघा, अशा पद्धतीने आता कोण्यामध्ये जाऊन आपण चेन स्टिच बनवली आणि आता आपल्याला इथून रिटर्न इकडे हा जो कानाचा भाग आहे ना, इकडे यायचा आहे. तर हे बघा, इथनं मी अशी सुरुवात केली आणि पूर्ण इथून हे बघा इथपर्यंत आपली ही चेन स्टिच झालेली आहे. आता एवढीच राहिलेली आहे इथपर्यंत. आपण सुरुवात इथपासनं केली होती. तर हे बघा, आता मी ते कोपरामध्ये कशी चेन स्टिच घ्यायची ना ते सांगते, त्याच्यासाठी इथं थांबले, नाहीतर पूर्ण चेन स्टिच जी आहे ना ती आता बनवून घेणार होते. तर हे बघा, कोपरामध्ये अशी आणि कडेकडेनेच घ्यायची. तुम्हाला दिसत असेल हे बघा कशी कडेकडेने मी घेतलेली आहे. तर सेम तशीच कडेकडेने घ्यायची आहे आपल्याला ही चेन स्टिच. अशा पद्धतीने हे बघा, आता इथे कोपरामध्ये घेतली आणि आता कोपरामध्ये घेताना काय करायचं ना, अगदी छोटीशी चेन स्टिच घ्यायची. म्हणजे काय होतं, आपला तिथला आकार वगैरे जो आहे ना तो बदलत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कोपरामध्ये छोटीशी घ्यायची. जसं जसं आकार आहे ना देवीचा तसं तसंच आपल्याला हे घ्यायचं आहे. आता बऱ्याच ताईंना अजून खालच्या बाजूने धागा कसा घ्यायचा, कसा घालायचा तर ते कळत नाही आहे. तर बघा, त्याच्यासाठी आपले बेसिक क्लास आहे चॅनलवरती, ते बघा म्हणजे तुम्हाला हे खालच्या बाजूने धागा कसा घ्यायचा ना ते कळेल. तर बघा, आता इथे आपली चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे ना, गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचे. बघा, गाठ देऊन घ्यायची आहे आता इथे आपल्याला. तर गाठ कशी द्यायची आहे बेसिकमध्ये याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे. बघा, गाठ देऊन पॅक करून घेतलंय. बघा, खाली किती पण खेचलं तरी पण हा धागा जो आहे तो निघत नाहीये. आता आपल्याला ही जी आपण चेन स्टिचची ही जी लाईन बनवलेली आहे याच्यावरती आपल्याला आता झिगझॅग चेन स्टिच बनवायची आहे. तर ती कशी, हे बघा, बाहेरच्या बाजूने काढलं
ही जी चेन स्टिच आहे ना याच्या आतल्या बाजूने घालायचे, आतल्या बाजूने, त्यानंतर परत बाहेरच्या बाजूने, परत आतल्या बाजूने, परत बाहेरच्या बाजूने, परत आतल्या बाजूने, परत बाहेरच्या बाजूने, परत आतल्या बाजूने. हे बघा, आता सेपरेट झिगझॅग चेन स्टिचचे 2-3 व्हिडिओ मी टाकलेले आहे चॅनलवरती. तुम्ही जर ते बघितले नसतील तर ते नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये पण कळेल, याच्यात जर कळत नसेल तर, आणि अजून सोपं होईल कळण्यासाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर हे बघा, बाहेरच्या बाजूने घेतलं की त्यानंतर आतल्या बाजूने चेन स्टिचच्या, त्यानंतर चेन स्टिचच्या बाहेरच्या बाजूने, परत चेन स्टिचच्या आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने, आतल्या बाजूने. सेम असंच आपल्याला आता हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं कळत नसेल याच्यामध्ये झिगझॅग चेन स्टिच, तर आपला फुल व्हिडिओ 2 ते 3 आहे, ते बघून घ्या. आता सिल्क थ्रेडमध्ये पण एक व्हिडिओ आहे, त्यानंतर आपला हा जो जरीचा थ्रेड आहे ना याच्यामध्ये पण एक सेपरेट व्हिडिओ आहे झिगझॅग चेन स्टिचचा. अशा प्रकारे मी प्रत्येक व्हिडिओ जे आहे ना ते सेपरेट टाकलेले आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात यावं यासाठी. तर बघा, आता अशाच पद्धतीने आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच जी आहे ना ती पूर्ण देवीला पूर्णपणे करून घ्यायची आहे. ठीक आहे, जसं आपण चेन स्टिच बनवली ना, जेवढी आपण चेन स्टिच बनवलेली आहे तेवढं आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. तर आता मी हे बनवून घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे, हे बघा, आता इथे कोपऱ्यामध्ये दाखवते. जशी जशी आपली चेन स्टिच आहे ना तसं तसं आपल्याला करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे जास्त काही असे प्रॉब्लेम येत नाही. बाहेरच्या बाजूने, आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने, आतल्या बाजूने. आता फक्त हे काही शुगर बीट्स आहे ना त्याच्यामुळे थोडीशी अडचणी येते, परंतु सुईचा टोक जो आहे तो बारीक आहे, त्याच्यामुळे तो कितीही आत घातला तरीही जातो. अजून याच्या पुढे आपलं अजून बाकीचं बरंचसं राहिलेलं आहे. आता हे झिगझॅग चेन स्टिच झाल्यानंतर पुढे काय करायचं तर ते मी तुम्हाला झिगझॅग चेन स्टिच झाल्यानंतर सांगते काय करायचं हे पुढे ते. तर आता ही झिगझॅग चेन स्टिच मी पूर्ण कंप्लीट करून गाठ देऊन घेते आणि त्यानंतर आता पुढचं तुम्हाला दाखवते परत. ठीक आहे, तर हे बघा, अशा प्रकारे पूर्ण ही कडेकडेने पूर्ण अशी झिगझॅग चेन स्टिच मी इथपर्यंत घेत आणलेली आहेत. आणि आता अगदी थोडीशी राहिलेली आहे, आता आपण ही पण पूर्ण करून घेऊयात. तर सेम तसंच करायचं आहे. एक स्टिच आतल्या बाजूने, एक बाहेरच्या बाजूने, अशा प्रकारे आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच देऊन घ्यायची आहे.
आणि आता इथे आपण गाठ देऊन हे पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता पॅक झालंय. आता हे फिरवून घेते मी आणि बघा देवी जी आहे ना आपली अशा पद्धतीने ही आता आपली ही कट करण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावरनं हे कट करून घेणार आहोत. त्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे याला ही रिंग जी आहे ना आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. तर आणि हा आता आपली ही झिगझॅग चेन स्टिच कंप्लीट झाली, त्याच्यामुळे आता आपण हा धागा जो आहे ना तो कट करून घेणार आहोत. ठीक आहे, कट करून घेतलाय. आणि आता इथे हे बघा मी अगोदर याला पूर्ण रेडी करून घेतलं होतं, त्याच्यामुळे हे असं दिसतंय. हे बघा आता इथे डबल लेअर झालेले आहेत झिगझॅग चेन स्टिचचे, परंतु आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला ते परत करून घ्यावं लागलं. तर आता बघा आता हे झालं की मग काय करायचं, आपला जो ग्लू असतो कुठलाही ग्लू घ्यायचा आहे, फॅब्रिक ग्लू, तो अशा प्रकारे याच्यावरती बॅक पार्टने जो पाठीचा भाग असतो ना त्या बाजूने आपल्याला असा ग्लू टाकायचा आहे आणि पूर्णपणे हा पांगून घ्यायचा आहे पूर्ण याला. आता मी अगोदर लावलेला आहे याला, त्याच्यामुळे आता लावत नाही, आता थोडासाच फक्त टाकून घेतला आहे कारण जास्त ते खराब व्हायला नको आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हा आपल्याला पूर्ण कपड्यावरती फक्त ही झिगझॅग चेन स्टिच सोडून आतल्या बाजूनेच आपल्याला हा पूर्ण लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पूर्ण याला लावून घ्यायचा. ठीक आहे, आता मी अगोदर लावलेला आहे त्याच्यामुळे मी काय जास्त लावून घेणार नाहीये. तर अशा पद्धतीने पूर्ण याला लावून घ्यायचा. आणि आता परत मी तुम्हाला आता सांगितलंय कसं करायचं आहे ते, तर मी काय लावणार नाही. आता बघा अशी आपली ही देवी तयार झालेली आहे. आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. आता बघा पूर्ण आपली देवी जी आहे ना ती तयार झालेली आहे. ठीक आहे, आता हे बघा कटर घ्यायचा आहे आणि कटरची एक बाजू आपल्याला इकडनं अशी खाली घालायची. हे बघा एका साईडने आता ही खाली घातली की असं थोडंसं आहे ना कट करत चालायचं. हे बघा कडेकडेने अशा पद्धतीने कट करत चालायचंय. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कडेकडेने कट करून घ्यायचं आहे. आता माझं कटर जे आहे ना ते ह्या खूप सारे स्टोन चेन वगैरे कट करून करून थोडंसं बोथट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी कैची घेतली. तर असे दोन सेपरेट जर ठेवले तरीही चालेल. आता मला एखादं घेऊन यावे लागेल चांगलं कटर, म्हणजे एक आपली स्टोन चेन वगैरे कट करण्यासाठी आणि एक आपलं असं कपडा वगैरे कट करण्यासाठी काम येईल. तर हे बघा पूर्ण असा कडेकडेनं आता हा कट करून घेतलाय. पूर्ण आता हा पॅचेस तयार झालेला आहे. ठीक आहे, हा आपला असा पॅचेस तयार झालेला आहे. आता हा कसा जॉईन करायचा ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आता हे बघा अगदी आपल्याला ना आपण जी झिगझॅग चेन स्टिच दिलेली आहे तिथपासनं आपल्याला अगदी अजिबात कपडा शिल्लक ठेवायचा नाहीये. अगदी जवळून असा आपल्याला हा कपडा कट करायचा आहे.
अगदी जवळ असं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आज मी तुम्हाला इथे पॅच कसा बनवायचा आहे हे पण शिकून झालं आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला कळूनच गेलं असेल की पॅच कसा बनवायचा आहे. तर आणि किंवा तुम्हाला बघा, आताच तुम्ही जर साध्या ब्लाऊज पीसवरती एखादं कुठलं डिझाईन करून बघितलं आणि ती छान झालंय, आता तुम्हाला ती तुमच्या चांगल्या ब्लाऊज पीसवरती टाकायचं आहे तेच डिझाईन. परंतु काय करावं आता सुचत नाही. कारण काही वेळा आता माझ्यासारखं, आता मलाही अगोदर सुचत नव्हतं कुठल्या ब्लाऊजवरती करू. वेळेवरती मी अस्तरवरतीच करून घेतला आणि मग त्यानंतर म्हटलं आता चला आता कुठलं तरी वर्क करायचं असं चालू होतं ब्लाऊज पीसवरती. तर म्हटलं आता कुठलं करावं. मग नऊवारी साडी होती, म्हटलं तर चला देवीचंच वर्क करूयात. परंतु देवीचं वर्क करायला वेळ लागेल, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने म्हटलं चला आता आपण हीच देवी जी आहे ना ब्लाऊज पीसवरती आपण हीच लावून घेऊयात. मग मी हिलाच झिगझॅग चेन स्टिच देऊन घेतली आणि पॅच तयार करून घेतला देवीचा. तर अशा प्रकारे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे पॅच करायचे असतील तर तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता. किंवा तुम्ही जर आपल्या अस्तरवरती कुठलं डिझाईन केलं असेल आणि तुम्हाला जर ते ब्लाऊज पीसवरती टाकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ते ब्लाऊज पीसवरती टाकू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल किंवा थोडंसं जरी महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.